31 जुलै रोजी भीमस्मृती यात्रेनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भीमसैनिक लँडोर बंगल्याकडे दाखल झाले होते। या स्मृती यात्रेदरम्यान विविध सामाजिक, प्रबोधनात्मक तसेच राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। याच पार्श्वभूमीवर फाईट ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। डीजेच्या तालावर जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हजारो भीमसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना साळवे, विजय अहिरे, गोविंदा गरुड, पप्पू पगारे, सोनू विधाते, भीमा निकम, पप्पू पाटोळे यांच्यासह फाईट ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भीमस्मृती यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन प्रशाने पवित्र झालेल्या लाडोर बंगला किल्ला लळिंग येथील आज नानाभाई साळवे यांच्या समस्त फाईट ग्रुप मार्फत लांडोर बंगला इथे दरवर्षाप्रमाणे हजारोच्या संख्येने भीमसैनिक रॅली काढतात। तसेच यावेळेस बी नानाभाई साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन प्रशाने पवित्र झालेला लांडोर बंगला किल्ला लळिंग येथील हजारोच्या संख्येने भीमसैनिक व स्वतः नानाभाई साळवे हे भेट द्यायला जाणार आहे। तरी सर्व भीमसैनिकांनी व माझ्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी या रॅलीसोबत राहावं आणि यावर्षी तशी भीमसैनिकांनी व नानाभाई साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढली ही अशी अनेक वर्षापर्यंत नानाभाई साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच चालत राहील व तिथं जाऊन त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या लळिंग किल्ला लांडोर बंगला इथे भेट दिले तिथं स्वतः नानाभाई साळवे आणि त्यांच्या समस्त फाईट ग्रुप हजारोच्या संख्येने तिथं जात आहे। तरी यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम असाच चालू राहील। जय भीम।